विसरणार आणि एक विकेट देखील मिळवला गेला. चला चला आता मात्र पॉवर प्ले नसेल सर, याची नोंद घ्यायची. 2 षटकं असतील. मोनिल सज्ज झालाय. पहिले षटक या ठिकाणी प्रगती पथावरती असताना चला मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू फुलटॉस चेंडूवरती प्रहार केलाय, त्याला पाठवलंय मिड विकेटला. 6 धावेसाठी षटकार आलाय. अगदी 6 धाव्यांची मोहर लागली आहे. मुनील वरती पहिल्याच चेंडूवरती हमला बोललाय असं आपण म्हणूया. पुन्हा एकदा मोठा पटका मारण्याचा, परंतु आता मात्र लेंथ चांगली पिक करताना पाहायला मिळाला. मुनीलच्या माध्यमातून कमबॅक केलं जात आहे आणि या चेंडूवरती 1 धाव, धावसंख्या 7, लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या षटक मार्गस्थ आहे. या ठिकाणी 2 षटकामध्ये किती धावा बनवतील संध्याकाळच्या सत्रामध्ये हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. कारण का संध्याकाळचं सत्र म्हटलं तर हवेचा वेग थोडासा कमी आहे आणि या ठिकाणी मोनीर पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. अगदी थोडंसं फैलावलेलं क्षेत्ररक्षण असं आपण म्हणूयात. मोठ्या पटक्यासाठी या देखील खेळाडूची ओळख आहे, परंतु मोनील सांगतोय रुपेश अबगुल कडून प्रत्येक षटकारासाठी उमरोळीचा कोणीही बॅटर असू दे त्याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये असतील. रुपेश आपल्या खेळाडूंवरती प्रेम करतोय आणि मोनील कमबॅक करतोय. 1 षटकार तर आलाय. पुन्हा एकदा मिड विकेटला पाठवलंय. क्षेत्ररक्षण होत आहे. प्रणय त्या ठिकाणी कमबॅक करतोय आणि चेंडूला अडवलंय शेवटच्या क्षणापर्यंत. चांगली फेकी देखील प्रणयच्या माध्यमातून झाली आहे. विनंती असेल मिलिंद थोडस बाजूला. मिलिंद 2 धावा. या ठिकाणी किती धावा आहे सर? आताच काय आहे सर? 4 चौकार कमिटी व्हॉलेंटियर त्या ठिकाणी आहेत. धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने प्रहार केला. अगदी मोठा ब्लास्ट त्याच्या बॅट मधून आलाय. षटकार, सिक्सर. अगदी चेंडूवरती कुठेतरी तुटून पडलाय असं आपण म्हणूया. षटकार आलाय. धावसंख्या 17. सूरजच्या बॅट मधून पुन्हा एकदा चेंडू होता रडार मध्ये. पुन्हा एकदा पाठवलंय. काऊ कॉर्नर क्लिअर केलाय. सिक्सर. विचारे यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाराला 100 रुपये. आणि हे पैसे महत्वाचे नाहीयेत, तर माझ्या संघासाठी, माझ्या गावाच्या नावासाठी जे खेळाडू खेळत आहेत त्यांच्यावरती दाखवलेलं ते प्रेम आहे. चला पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय
आणि असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये की समाचार घेतला गेलाय त्या षटकारचं रुपेची बॅट संध्याकाळच्या सत्रामध्ये तळपायला लागली आणि त्याने मात्र थेट कार्यक्रमच केलाय असं म्हणूया. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही या ठिकाणी. काय घडतंय, डायरेक्ट हिट तर झालाय. वाईड चेंडू पाहायला मिळतो आणि बॅटर सर आऊट आहे. आऊट आहे. आहोत आपल्याकडून कोणती चुकी होणार नाही आहे आणि जो बॅटरच्या बॅटमधून धावा आल्यात आणि त्याचे मात्र रुपेश मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी परतलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी कमबॅक करतोय सुयोगच्या माध्यमातून केलं जात आहे आणि अजून बॅट्समन बाहेर नाही पोहोचले. दोन गडी गारद झालेत. सुयोग कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. चेंडू फील्ड केलाय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये फेकी देखील केली जाते परंतु 2 धावा या ठिकाणी निश्चित कंप्लीट होतील आणि धावसंख्या पाहिली तर 26 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये धावांचा वेग वाढला होता, 23 धावसंख्या आणि त्याच्यानंतर कमबॅक करतोय सूरजच्या माध्यमातून. धावसंख्या 26, लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा सब मरीन डिलिव्हरी लाऊड अपील केलं जात आहे आणि स्वतः या ठिकाणी बॅटर माघारी परतलाय. आऊट आहे. अगदी 3 धावा मला वाटतं खर्च केल्यात आतापर्यंत. मोहितेवाडी आणि उमरोळी असा सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंचाने डिसिजन दिलाय नॉट आउट. नक्कीच सकाळपासून अगदी चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. दोन चेंडूचा खेळ बाकी असेल आणि कुठेतरी दुसऱ्या बाजूला सुयोग मात्र आपल्या संघासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी आज खूप चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा अगदी फटका तर सजवलाय आणि उंची देखील जास्त आहे. चेंडू सीमा पार, षटकार.
मागच्या मॅच मध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार दिला होता सुयोगने. आता मात्र एक चेंडू बाकी असेल आणि धावसंख्या जर पाहिली तर 33. शेवटचा चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल. मागच्या मॅच मध्ये षटकार आला होता सुयोग वरती. शेवटच्या चेंडूवरती देखील धमाकेदार आणि धमाका गेलाय. बॅक टू बॅक 2 सिक्सर. स्वरूपामध्ये हा बॅटर आउट झाला आणि सुरुवात फलंदाजी करताना केली होती. आता मात्र गोलंदाजी करताना देखील सुरुवात हाच खेळाडू करतोय. म्हणजेच कुठेतरी एक परिपूर्ण खेळाडूची ओळख काय असते ते मात्र त्याने आतापर्यंत सिद्ध केलं आहे. परंतु आता मात्र गोलंदाजी कशी करतायत हे सुद्धा महत्त्वाचं असेल. कारण का नेक्स्ट मॅच प्रणय आणि दर्शन 40 धावा बनवायच्यात 12 चेंडूमध्ये. दुसऱ्या बाजूला सूरज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. चांगली बॅटिंग राहिली. संध्याकाळचं सत्र आहे. आता मात्र अंधाराचं सत्र थोड्याच वेळामध्ये चालू होईल. माझी विनंती आहे आपण घाई करूया. कारण का आजचा फक्त एकच दिवस आपल्यासाठी आहे आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपण पाहिलं ना तर नक्कीच खूप काही तुम्हाला सर्वांच्या माहितीसाठी दिल्या. पहिल्याच चेंडूवर टॉपेज 1-2 तिघांच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा मात्र मिळतील. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल होताना पाहायला. ज्या ठिकाणी कोणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकला नव्हता. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा. अजूनही 11 मध्ये 38. अगदी आता मात्र समोरच्या बाजूने षटकार चौकार येताना पाहिले नाही. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगला. 4 धावा.
चौकार. धन्यवाद. पहिल्याच 2 चेंडूवरती 6 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती 2, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. धावा येण्याला सुरुवात झाली आहे. खराब चेंडू होता, त्याचा मात्र समाचार घेऊ शकला नाहीये. वाईड चेंडू आहे, खूपच डाव्याच्या बाहेर चेंडू जातो. आपल्याला पाहायला डाव्याशीच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. आणि नक्कीच धावसंख्या 7 म्हणजेच समोरच्या बाजूने देखील आक्रमण आणि दुसऱ्या बाजूने देखील आक्रमण होताना पाहायला मिळते, कारण का दोन्ही संघ ताकदवार आहेत आणि यात मात्र शंका नाही. परंतु जो संघ आपल्या संघासाठी 100% देईल ना, तो मात्र विजयश्री प्राप्त करून जाईल. अगदी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना या ठिकाणी पुन्हा एकदा सूरज कमबॅक करतोय आणि 3 चेंडूमध्ये 7 धावा धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि येणारे 3 चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचे असतील. फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे, एक सोपा झेल पकडला जातोय. दर्शनच्या खेळीचा अंत झालाय. गॉन. दोन 3 4 5 मॅच बाकी आहेत अजून, मी सांगतो. चला, मागच्या मॅचचा हिरो, ज्याने या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला जीवित ठेवले, तो खेळाडू आलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. बॅटची टॉप एज, फाईन लीगला चेंडू मार्गस्थ झालाय. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होतील. धावसंख्या वाढते, जाऊन पोचली आहे 9 या आकड्यावरती. अजूनही पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना हळूहळू जर पाहिलं तर ही मॅच आपल्याला उमरोळी संघाच्या बाजूने थोडीफार का होईना जाताना पाहायला मिळते. मोठा फटक्या मारण्यासाठी हा देखील खेळाडू जाणला जातो, परंतु सूरजचं कौतुक करावंच लागेल, कारण का ज्या पद्धतीची फलंदाजी केली त्याच पद्धतीची गोलंदाजी. चला, घाई करा. सहा मध्ये 31 धावांची आवश्यकता. 5 षटकार हे मारावेच लागतील. प्रणय तांबट मैदानाच्या आतमध्ये काही कमाल धमाल करेल का, परंतु हा क्रिकेट आहे त्यामुळे आपण अशक्य असं म्हणू शकत नाही. पहिल्या 2 चेंडूवरती मॅचचं गणित आपल्याला समजेल. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विवेक मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी होताना पाहिली आहे. एक परिपूर्ण असा संघ आपल्याला उमरोळी पाहायला मिळतोय. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी तिन्ही क्षेत्रामध्ये वर्चस्व दाखवलंय. पहिला चेंडू वाईट. आता मात्र 6 मध्ये 5 बाहेर मारायचे आहेत, म्हणजेच षटकार मारावेच लागतील. पहिल्या चेंडू पासून आक्रमण आणि आक्रमणच करावे लागेल. स्वतःला सिद्ध करायची मोठी संधी आहे, अजूनही संधी आहे. एक चेंडू निर्धाव आलाय.
5 मध्ये 5 षटकार येणं गरजेचं आहे, कारण का थोडीशी मॅच लांब गेली आहे. 5 मध्ये 5 षटकार, कारण का हा चेंडू निर्णायक असेल मॅचचं. बाकीत हा चेंडू आपल्याला संपूर्ण खूप काही सांगून जाईल. विवेक अगदी सबमरीन डिलिव्हरी. या मॅचची आपण औपचारिकता बाकी आहे असं म्हणूया, कारण का 4 मध्ये 30 बनवायचे आहेत. सुयोग 4 मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये वर्चस्व दाखवलाय. टॉप 5 मध्ये जाणारा मला वाटतं चौथा संघ ठरू शकतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पंच दंडित करतायत. अगदी दिवसभर कवायत करताना पाहायला मिळालेत विकासजी. तीस धावांची 29 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 29 धावा. खूप अजूनही लांब आहे मॅच. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 1 धाव तर घेतली आहे. मोनिल अगदी शेवटला म्हणा तरी जिंकून जाईल का, कारण का या मॅचची औपचारिकता बाकी असेल. मागच्या मॅचमध्ये बॅटिंग करून आपल्या संघाला जीवित ठेवलं होतं, परंतु अगदी एका दुसरा षटकार मारला तर नेक्स्ट टुर्नामेंटला एक आत्मविश्वास घेऊन जाईल का हा संघ, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूने विचार केला तर चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉल. एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अगदी आपल्या नावाला साजेसा खेळ त्यांच्या माध्यमातून झालाय. एका बाजूला उमरोळी, दुसऱ्या बाजूला मोहितेवाडी हा संघ खेळतोय. नक्कीच शेवट सुद्धा विवेकने गोड केलाय. उमरोळी टॉप 5 मध्ये जाणारा चौथा संघ ठरलाय.